याच्यात बेशिस्त काय आहे? मला विरोधकांना सवाल विचारायचा आहे. काय याच्यात नेमकं काय त्यांच्या दृष्टीने काय आहे? एक अधिकाऱ्याला फोन करणं जसं आपण म्हणाला तर अधिकाऱ्याला फोन करणं आमचं कामच आहे ना. मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार आहेत? अधिकाऱ्याला काही विरोधी पक्षाची माणसं आमदार काही फोन नाही काय करतात ना फोन. आपणही अनेक वेळेला पाहतात की आम्ही ज्या वेळेला जनता दरबार भरवत असतो मग जनता दरबारमधून अधिकाऱ्यांना फोन जाताना आपण बघतो ना. मग नाही तर मग जनता दरबारचा अर्थ तरी नेमका काय ते तरी मला कळू द्या. जनता दरबारचा अर्थ असा की जनतेचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत की जे आज प्रशासकीय लाल फितीमध्ये अडकलेले आहेत ते प्रश्न सुटत नाहीत म्हणून कारण मांडायला जनता मंत्र्यांकडे येत असते, लोकप्रतिनिधींकडे येत असते. आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे जनतेच्या रखडलेल्या प्रश्नाला तात्काळ पद्धतीचा प्रतिसाद देऊन निपटारा करणं. हे आम्हा सर्व लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे, सर्व राजकीय पक्षांच्या. याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. जाणीवपूर्वक हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय असं वाटतं? मी आज त्या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही, परंतु माझ्या असं वाटतं की माझ्या दृष्टीने जेवढी महत्वाची माहिती होती प्रदेशाध्यक्ष म्हणून जे मला सांगायचं होतं, मी दादांना गेले 40 वर्ष जे ओळखतो आहे, दादांचा स्वभाव किंवा जे कण म्हटलं जातं याच्यात बिलकुल दमदाटी वगैरे नाही. आपण ऐका, नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा दादांचा तो आवाजच तसा आहे, नॅचरल. पण आता त्याच्यातून काही जणांना दादांच्या बद्दलचा द्वेष आकस आहे, त्यांनी काही वेगळी मांडणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय आपण काय करू शकत नाही.